नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेत मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. सिंधू आणि तिचा होणारा नवरा म्हणजे विशाल ते दोघे बोलत असते तर सिंधूची ओढणी तिथे थोडी अडकते तर तो विशाल ती ओढणी काढत त्याच्या हातात ती ओढणी असते तर राघवने त्याच्या हातात ओढणी पाहिल्यानंतर राघव त्याच्यावर खूप चिडतो व तो बोलतो, हाऊ डेअर यू आहे तुझं हे, अजून लग्न पण ठरलं नाही तर लगेच हे. तर सिंधू बोलते, राघव तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, माझी ओढणी ते अटकली होती, त्यांनी फक्त काढून दिली आणि तेवढ्यात तू येते व तिने ते बघितल्यानंतर ती राघवला बोलते, राघव सोड त्याला, राघव सोड त्याला. तर सिंधू मधूला बोलत असते, माझी ओढणी ते अटकली होती, ते फक्त काढून देत होते. तर मधू लगेच राघवला बोलते की ऍटलीस्ट विचारायचं तरी त्याला. राघव विशालला बोलतो की सॉरी. तर विशाल बोलतो इट्स ओके, चालेल. मधू लगेच राघवला बोलते की तू इथे काय करतोय, ऍटलीस्ट त्यांना बोलू दे तरी. ती राघवला तिथून घेऊन जाते. सिंधू विशालला सॉरी बोलत असते तर विशाल बोलतो काय इट्स ओके, चालेल, कारण स्टँडिंग त्यांचं झालं होतं, तू कशाला सॉरी बोल. इनफॅक्ट त्यांना तुझी इतकी काळजी वाटते ते पाहून दर्शिक बरं वाटतं. सिंधू विशालला बोलत असते की मला काही गोष्टी आधीच क्लिअर करायच्या आहे. तर विशाल बोलतो तुझ्या मनात जे काही आहे ते तू बोलून टाक, काहीही संकोच न करता. तर सिंधू बोलते, माझी मुलगी म्हणजे सावी, ती माझी मुलगी 8 वर्षाची आहे, मला तिच्याशी बोलल्याशिवाय कोणताही डिसिजन घेता येणार नाही, कारण ती आता मोठी झाली आहे, तिला सर्व काही कळते. राघव इकडे उभा राहून ते सर्व त्यांचं बोलणं ऐकत असतो. सिंधू इकडे बोलत असते, कारण हा विषय खूप नाजूक आहे, त्यामुळे मला माझ्या मुलीशी थोडं बोलावंच लागेल. तर विशाल बोलतो, हो खरंच, कारण तुम्ही जर आता बोलल्या नाही तिच्याशी तर तिच्या मनात आडी बसेल. सिंधू बोलते की एवढंच नाही, कारण ती जर ह्या गोष्टीला नाही म्हणली तर मी पुढे जाऊ शकत नाही, मी इथेच थांबून घेईल. तर विशाल बोलतो, इनफॅक्ट काही मदत लागली तर मला बोला, मी तिच्याशी बोलायला तुम्हाला मदत करेन. तर सिंधू बोलते, माझा डिसिजन झाल्यानंतर मी तुम्हाला कॉल करून कळवेल. तर राघव तेथे उभा राहून ऐकत आहे हे मधू बघते व ती तेथे येऊन त्याचा हात पकडून त्याला घेऊन जाते. तर इकडे विशालची आई रुक्मिणीला बोलत असते, आम्हाला तुमची सिंधू पसंत आहे, तुम्हाला आमचा विशाल पसंत आहे का? तर रुक्मिणी बोलते, त्याच्यात पसंत न करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही, त्यामुळे तो आवडणारच आहे आम्हाला. तर तेवढ्यात लगेच राघव आणि मधू तिथे येते तर त्यांच्या मागोमाग सिंधू व विशाल पण तेथे. तर रुक्मिणी सिंधू व विशालला बोलते, काय झालं, विचार ठरला का? तर असं बोलताच लगेच विशालची वहिनी बोलते, एंगेजमेंटची तयारी करायची का? तर सिंधू बोलते, त्याआधी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि ती सर्वांना सांगत असते की लग्नाचा निर्णय हा माझ्या एकटीचा नसेल, तर मला ते सावीला पण विचारावं लागेल, ती लहान आहे म्हणून, त्यामुळे मला तिच्या कलेने सर्व काही गोष्टी घ्याव्या लागतील. तर विशाल बोलतो, मलाही तसंच वाटतं, कारण लहान मुलांच्या मनावर लवकर आडी बसते. आणि तो सर्वांना सांगत असतो की मला अगोदर सावी व सिंधू बरोबर काही वेळ इन्फॅक्ट घालवायचा आहे आणि त्यानंतर आम्हाला पुढचा काय डिसिजन घ्यायचा आहे ते आम्ही तुम्हाला सांगू, मग बाकीची बोलणी तुम्ही करा. रत्नाकर बोलतो, बरोबर डिसिजन घेतला आहे तुम्ही. आणि तो रुक्मिणीला बोलतो, वहिनी बरोबर आहे ना यांचा डिसिजन? तर रुक्मिणी बोलते, हो बरोबर आहे, पण वेळ घ्या, पण उशीर करू नका, एवढंच म्हणणं आहे माझं. तर लगेच रेश्मा बोलते की सिंधू तुझा डिसिजन सांग, मग आपण सगळे मिळून सावीला कन्व्हिन्स करू. तर लगेच राजश्री बोलते की रेश्मा घाई करू नको, तिला बोलू दे तर आधी सावीशी. तर राघव मात्र खूप नाराज असतो, तो सारखा सिंधूकडे बघतच उभा असतो. त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये एक सुपरफास्ट प्लॅन आलेला असतो. तो जाधवना मेसेज करतो, तो बोलतो, जाधव मी तुम्हाला एका माणसाचा फोटो पाठवत आहे, मला त्या माणसाची लवकरात लवकर डिटेल्स काढून पाहिजे. सिंधू पण खूप नाराज असते, कारण ती पण सारखी राघवकडेच बघत असते. आणि तेवढ्यात लगेच विशालची आई बोलते की मुलांचा निर्णय झाला की भेटू लगेच. तर रुक्मिणी बोलते, यांनी हा वेळ लवकरात लवकर आणला तर बरं होईल. आणि ती बोलत असते, तो वेग लवकरात लवकर आला की बरं होईल. तर विशालची आई बोलते की ते आता सिंधू आणि विशालच्याच हातामध्ये आहे. आणि ते सर्वजण निघतात तर सर्वजण त्यांच्या मागे मागे त्यांना सोडवायला जातात. सिंधू आणि राघव मात्र तेथेच उभे राहतात एकमेकांकडे बघत. त्यानंतर सिंधू काही न बोलता रूम मध्ये निघून जाते व रूम मध्ये गेल्यानंतर ती मनाशी बोलते की राघव तुम्ही असं का वागताय, तुमच्या अशा वागण्याने गोष्टी आणखी कॉम्प्लिकेटेड होत चालल्या आहेत. मधुताई इन्स्क्वेअर होत आहे आणि माझ्यावर लग्नाचा प्रेशर टाकत आहे.
या सगळ्याचा परिणाम सावी म्हणजेच आपल्या मुलीवर होऊ शकतो. मी कायम परिणामांचा विचार न करता वागत आले आहे आणि याचा परिणाम मला व सावीला भोगावा लागला आहे. आणि तेवढ्यात लगेच तेथे मधू येते व ती बोलते की विशाल तुला होकार देणार होता, तू त्याला सावीचं कारण पुढं केलं आणि आता तो पण तुझ्या तालावर नाचायला लागला आहे. आणि ती बोलते की सिंधू, आता जर तू मला दिलेलं प्रॉमिस जर मोडलं तर याचे परिणाम खूप वाईट होईल. तर सिंधू बोलते असं काही होणार नाहीये, मी तुम्हाला प्रॉमिस दिलेलं माझ्या लक्षात आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका, पण मला सावीचा पण विचार करावा लागेल. तर मधू बोलते की तिचं काय तू कारण पुढं करते, ती एवढी मुलगी आहे, तिला तू समजवलं तर ती समजल. तर सिंधू बोलते की मधुताई, तुम्ही नुचे खरे आई बाबा नाहीये हे त्याला कळल्यानंतर तो कसा रिॲक्ट झाला होता तुम्ही बघितला आहे ना. तर मधू बोलते सिंधू, ह्या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तुम्ही लग्न केल्यानंतर सावीला हक्काचे आई बाबा मिळतील. तर सिंधू बोलते सावीचे बाबा राघव आहे आणि कायम तेच राहतील. मी दुसरं लग्न केल्याने सत्य बदलणार नाही. सावीचे बाबा राघव आहे आणि तेच राहतील. तर मधू बोलते मला वाटलंच होतं तेच आहे, कारण तू इथे माझं आणि राघवचं लग्न मोडायला आली आहे. तर सिंधू बोलते तसं काही नाही, तसं असतं तर मी या आधीच तुमचं लग्न मोडलं असतं आणि या लग्नाला होकार दिला नसता. आणि मी सावीसाठी वेळ घेतला आहे आणि लग्नाआधी मी त्यांना माझ्या भूतकाळातील सर्व काही गोष्टी सांगणार आहे. तर मधू बोलते मी तुला शेवटचं सांगत आहे, तू जर माझं प्रॉमिस मोडला आणि लग्नाला जर होकार दिला नाही असं बोलताच लगेच राघव ते ऐकतो व राघव बोलतो लग्नाला होकार दिला नाहीस तर काय. तो रूम मध्ये येऊन मधूला बोलतो की तू लग्नाला होकार दिला नाहीस तर काय, तू सिंधूला ब्लॅकमेल करते आहेस का. तर लगेच सिंधू बोलते की तसं काही नाहीये, त्या मला बोलत होत्या की विशाल मुलगा फार चांगला आहे, हातातून गेला तर अवघड होईल, मला जर होकार दिला नाही तर चांगलं स्थळ हातातून जाईल, कारण एवढंच सांगत होत्या. तर राघव बोलतो तू तिला पाठीशी घालू नको, ती काय बोलली आहे मी ते सर्व काही ऐकलं आहे. तर मधू लगेच बोलते की राघव ही काही क्रिमिनल केस नाहीये, की फक्त सिंधूच्या भल्याचा विचार करत आहे. पण राघवच्या मात्र डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत असतो, तो तिच्याकडे रागानेच बघत. तर मधू राघवला बोलते तू चल इथून, सिंधूला जरा वेळ आराम करू. तर राघव बोलतो हो तू थांब इथे, मला पण तुझ्याशी काही बोलायचं आहे. तर मधू लगेच बोलते काय बोलायचं आहे. तर राघव बोलतो सगळ्या गोष्टी तुला सांगाव्याच लागतात का. तर मधू बोलते हो, मग मी तुझी बायको आहे, मला सर्व काही सांगणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि तेवढ्यात रुक्मिणी राणीला आवाज देते. तर राघव बोलतो की हो काकूनी आवाज दिला आहे. तर मधू बोलते तू पण चल. तर राघव बोलतो हो तू पुढे, मी येतो. तर सिंधू लगेच राघवला बोलते की तुम्ही का असं वागताय, सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड का करताय तुम्ही. तर राघव बोलतो मी काय वागलो आहे, मी त्या विशालची कॉलर धरली म्हणून. तर सिंधू बोलते की विशाल चांगले आहेत, याचा त्रास होतोय का तुम्हाला. तर राघव मनाशी बोलत असतो हो मला तू विशालची होती याचा राग येतो आहे, मला तू कोणाशी झालेली आवडत नाही, मला तू माझीच हवी आहे आणि म्हणून मी विशालची माहिती काढायला सांगितली आहे. तर सिंधू बोलते हो सांगा ना राघव, बोला ना काहीतरी, तुम्हाला त्रास होतोय का विशाल चांगले आहे याचा, तुम्हाला विशालवरती काही संशय आहे का. तर राघवला लगेच जाधवचा फोन आलेला आठवतो व तो जाधव त्याला बोललेला असतो की सर मी त्या मुलाची सर्व काही माहिती काढली आहे, पण त्याचं रेकॉर्ड क्लिअर आहे, तो आधी त्याचं BA पर्यंत शिक्षण हे पुण्यामध्येच झालेलं आहे आणि आता तो जो काही बिझनेस करतो तो पण चांगला सुरळीत चालू आहे. सांगा ना राघव, तुम्हाला काही कळलं आहे का. सिंधू बोलते. तर राघव बोलते हो मला सर्व काही चांगलंच कळलं आहे त्याच्याबाबत, त्याच्यामुळंच तर मला त्रास होत आहे, तो चांगला आहे त्याचा. तर इकडे रुक्मिणी राणीला बोलत असते की विशाल कर्णी हा मुलगा चांगला आहे आणि त्याच्या आई पण चांगल्या आहे. तर इकडे राघव आणि सिंधू बोलत असताना सिंधूची ओढणी तिच्या कानातल्या झुब्यामध्ये अडकते, तर ती तिला निघत नसते. तर राघव बोलतो मी काढून देतो. तर राघव काढत असताना तर राघवला दिसते की सिंधू त्याच्याकडे सारखी बघत असते. तर राघव बोलत असतो मनाशी का सिंधू तू असं का वागत आहे, कारण आज पण तुझ्या मनात कुठेतरी माझ्याविषयी प्रेम आहे, तू ते व्यक्त का करत नाही, तू का बळजबरीने हे लग्न करत आहे. तर कानातलं काढत असताना दोघांनाही सोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तेवढ्यात लगेच विशालचा सिंधूला कॉल येतो. तर राघव बोलतो तुम्ही नंबर देखील लगेच शेअर केले. तर सिंधू बोलते त्यांनी मागितला मग मी दिला.
तर विशाल बोलत असतो की सिंधू तुझ्याकडे आज संध्याकाळी वेळ आहे का? तर सिंधू बोलते काय झालं, काय काम होत? तर सिंधू बोलते की काय नाही, मला संध्याकाळी 6वीचा अभ्यास घ्यायचा असतो. तर विशाल बोलतो की तिचे आजी आजोबा किंवा बाबा तिचा आजची दिवस अभ्यास घेतील का? तर आज आपण डिनरला जाऊ. तर सिंधू बोलते काय हरकत नाही, चालेल. तर विशाल बोलतो मी तुला पिकअप करायला येतो, तू आवरून ठेव. तर सिंधू हो बोलते. फोन बंद झाल्यानंतर राघव बोलतो की काय झालं, काय बोलला? तर सिंधू बोलते की आज संध्याकाळी डिनरला जाऊ असं ते बोलत होते. तर राघव बोलतो वा, डिनरची पण तयारी झाली, लग्नाची पण तारीख आजच काढणार आहात का? आणि असं बोलून तो तिथून जातो. तर पुढील भागात सिंधू कॅफेत विशालचा वेट करत असती. तर विशाल मात्र तेथे आलेला नसतो. तेथे 4-5 गुंड येऊन सिंधूवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच कॅफेत राघव व मधू दोघे आलेले असतात. तर राघव ते पाहून खूप चिडतो. तर राघव सिंधूचं विशालशी लग्न होऊ देईल का? पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.